सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीच्या निरूपणाचा विषय आहे ईश कृपा योग. संस्कृत सुभाषित आहे, सुखान्नेवाति दुःखानि परम दुःखान्यतो मुने दृढ दुःख वदंतत्वात् दुःखयंती सुखानि माम. सुख अंती दुःख परिणामदायी म्हणून सर्व संसारी सुखे दुस्सह दुःखेच असती. ऐशा सुखापेक्षा संसारी दुःखची बरवे जे मज सुधीर बनण्या मित्रवत ठरे. आता वशिष्ठ महामुनी काय म्हणतात बघा, सुख जे असतं संसारातलं ते प्रत्येक सुख त्याचा अंतिमचा परिणाम दुःखातच होतो. अशा संसारी सुखांचा ज्याचा अंत दुःखातच आहे अशा सुखांपेक्षा संसारातील दुःखच बरी. जी दुःखे मला कायम स्थिर जागृत शांत ठेवतात आणि सुधीर म्हणजे संयमी आणि तितिक्षा पूर्ण बनण्यासाठी मदत करतात. म्हणून दुःखे माणसाला संयम आणि तितिक्षा शिकवतात, जागृत ठेवतात. म्हणून ज्या सुखांचा परिणाम दुःखात आहे अशा सुखांच्या प्राप्तीपेक्षा दुःख प्राप्त झालेलीच बरे. कारण दुःख प्राप्तीमुळे माणूस संयमी शांत निवांत कायमस्वरूपी दक्ष जागृत सुस्थिर बनतो. म्हणून सुख अंती दुःख परिणामदायी म्हणून सर्व संसारी सुखे दुस्सह दुःखेच असती. ऐशा सुखापेक्षा संसारी दुःखची बरवे जे मज सुधीर बनण्या मित्रवत करे. सुख अंततो गत्वा दुःखच देतात. म्हणून अशा सर्वच संसारी सुखांपेक्षा दुस्सह सहण्यास कठीण असलेली दुःखेच अधिक चांगली. सुखापेक्षा संसारात दुःख यासाठी चांगले कारण दुःख माणसाला शांत निवांत दक्ष जागृत आणि सुधीर म्हणजे संयमी आणि तितिक्षा पूर्ण वागण्यासाठी मित्रासारखी मदत करतात. म्हणून दुःख हे मित्रासारखे आहे जे माणसाला संयमी तितिक्षा पूर्ण आणि सुस्थिर शांत असे बनवण्यासाठी मदत करतात. हा एक मोठा तत्वविचार आहे. आपणाला माहीतच आहे की संसारात सुख दुःखे पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. सुखात सुस्थिर होता होता त्या सुखाला दुःख खो देते किंवा खो घालते. खो देणे किंवा घालणे म्हणजे विघ्न आणणे. आणि दुःख आले म्हणून जो तत्पर दक्ष जागा राहतो त्याचे दुःख त्याच्या जागृतीमुळे आणि जागृतीत दुःखाला योग्य तो अनायासे प्रतिसाद मिळाल्याने ताबडतोब निवारण त्याच्या दुःखाचे होते आणि माणूस पुन्हा परत माणूस सुखासीन बनतो किंवा आळशी सुस्त बनतो. हा जो सुखदुःखाचा खेळ आहे तो समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि हाच एक मोठा तत्वविचार या सुभाषितात आहे. संसारात सुखदुःखे पाठशिवणीचा खेळ खेळत असताना सुखात सुस्थिर होता होता त्या सुखाला दुःख खो देते किंवा खो घालते आणि त्या सुखात दुःख विघ्न आणते आणि सुखाचा शेवट दुःखात होतो. मात्र दुःख आले म्हणून जो तत्पर दक्ष जागा राहतो त्याचे दुःख त्याच्या जागृतीमुळे आणि दुःखाला योग्य तो प्रतिसाद ताबडतोब दिल्यामुळे त्याचे दुःख आपोआप निवारण होते. तरी सुद्धा माणूस सतत सुखाची अपेक्षा करत असतो आणि सुखासीन बनतो, आळशी बनतो, सुस्त बनतो. याचा विचार करता अशा सुखांपेक्षा दुःखच अधिक बरी, जी माणसाला सतत जागृत शांत दक्ष सावधान आणि अर्थातच सुधीर म्हणजे शहाणा पंडित जसा संयमी आणि तितिक्षा पूर्ण असतो तशा तऱ्हेने माणसाला सुधीर पंडित बनवणारे, विवेकी बनवणारे, त्याला सत्वशील बनवणारे, त्याला शांतता, दक्षता, जागृतता आणि अर्थातच संयम आणि सबुरी म्हणजे पेशन्स अँड टिनॅसिटी हे सद्गुण बहाल करणारे दुःखच अधिक बरे असे येथे वशिष्ठ महामुनी तत्वविचार करता करता सुचवित आहे. आता सारांश सुख आराम देता देताच
तनमनाला सुस्ती मंदत्व म्हणजे तमोगुणाने लपेटून टाकते. परिणामतः सुखाचे कार्य दुःख किंवा दुःख निर्मिती हेच निश्चित असते. मात्र दुःख वरचेवर याना त्या कारणाने उद्भवू शकते याचे भान ज्याला असते. म्हणून सुखाचा शेवट दुःखात होतो हे ज्याला कळते त्याच्याही लक्षात येते की प्रत्येक सुख जर दुःखच निर्माण करणार असेल आणि सुखामुळे जर वरचेवर दुःखच निर्माण होणार असेल तर अशा माणसाला वेगळ्या पद्धतीने दुःखच बरे वाटते. कारण दुःखामध्ये ज्ञान भानू म्हणजे माणसाचा ज्ञान सूर्य, त्याचा मेंदू, त्याची बुद्धी जागृत असते, त्याचे मन सावध असते आणि ज्याचा ज्ञान भानू सावध जागृत प्रदीप्त त्याची बुद्धी आणि त्याचे मन सदोदित सावध जागृत दक्ष असते. खरा तर असा माणूस जागृत स्वप्न सुषुप्ती यापैकी तीनही अवस्थात म्हणजे ज्याचा ज्ञान सूर्य जागा आहे, जो सावध दक्ष शांत दक्ष आहे, असा माणूस नेहमीच्या जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थात जरी असल्यासारखा वाटला तरी असा माणूस अंतर्जागृत असतो. म्हणजे झोपेत असतानाही असा माणूस नाही स्वप्नावस्थेतील स्वप्न पाहत किंवा पूर्ण झोपेत गेल्यानंतर तो मंद आळशी किंवा जड बेसावध सुद्धा होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने जो माणूस दुःखाप्रती सजग असतो, त्याचा ज्ञान भानू ज्ञान सूर्य जागा असतो, असा माणूस तिन्ही त्रिकाळ सावध असतो. नव्हे तीनही अवस्थात जरी इतरांप्रमाणे त्याला जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थात जावं लागलं तरी या तीनही अवस्थात मूलतः दुःखाप्रती जो सजग राहू पाहतो अशा माणसाचा ज्ञान भानू पूर्ण जागा असतो. म्हणजे जागृतीत तर तो जागा असतोच असतो. स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्न पाहताना आपण स्वप्न पाहतो हे खोटं आहे अशी जागृती त्याच्या स्वप्नामध्ये असते. आणि गाढ झोपेत सुद्धा तो जरी असला तरी गाढ झोपेमध्ये सुद्धा तो अत्यंत प्रतिक्षिप्त क्रियेने एखादा माणूस तत्पर प्रतिसाद देतो. तसा गाढ झोपेतही हा जो माणूस मुळात ज्ञानी आहे तो गाढ झोपेत गेला तरी सुद्धा झोपेतून जागा होता होताच तो पुन्हा ज्ञानावरच जागा होतो. म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थात ज्ञानी माणूस असा ना तसा सावध दक्ष शांत दक्ष असतोच असतो. म्हणून नाही त्याला ड्रीम म्हणजे स्वप्न किंवा नाही त्याला डीप स्लीप म्हणजे सुषुप्ती कोणत्याही तऱ्हेची अनवस्था प्रसंगाला, कोणत्याही तऱ्हेच्या वाईट गोष्टीला, कोणत्याही तऱ्हेच्या दुःखाला त्याला तोंड द्यावं लागत नाही. कारण जो माणूस स्वभावतःच जागृत असतो, शांत दक्ष सावध असतो, त्या माणसाला एक तर दुःखे उद्भवतच नाहीत आणि समजा थोडीफार प्रमाणात दुःखे आली तरी ताबडतोब त्या दुःखाला योग्य तो प्रतिसाद देऊन तो दुःखांचं निराकरण करू शकतो. म्हणून असा ज्याचा तत्वविचार आहे, असा जो शांत सावध दक्ष आहे, असा माणूस म्हणतो की ज्या सुखाचा शेवट दुःखातच आहे अशी दुःखे वरचेवर येत असतील. कारण वरचेवर सुख आले याचा अर्थ वरचेवर दुःखही भोगावी लागणार. तर अशी वरचेवर दुःखामध्ये ज्याचा परिणाम होतो अशा सुखांपेक्षा दुःख जरी आले तरी चांगले. कारण दुःख मला सतत सावध शांत निवांत दक्ष जागृत ठेवते. अशा अर्थी संसारात सुखापेक्षा दुःख परवडले असा विवेकी माणूस विचार करतो. अशा विवेकी माणसाची ही शांत दक्षता किंवा उधानपूर्वक शांती हीच खरे तर देवदेवतांच्या मूर्तींमधून स्पष्ट होताना आपणाला दिसते. जवळजवळ सर्व देवतांच्या मूर्ती उभ्या म्हणजे स्टँडिंग पोश्चर मध्ये असतात. म्हणजे ही स्टँडिंग पोश्चर ही जागृती दर्शक म्हणजे अवेअरनेस इंडिकेटिंग म्हणजे सर्व मूर्ती स्टँडिंग पोश्चर मध्ये असतात. ही त्यांची स्टँडिंग पोश्चर किंवा त्यांची ही जागृत मुद्रावस्था किंवा ही जागृत मुद्रा म्हणजे देव जागे आहेत अशा अर्थी देव उभे दाखवलेले असतात. तसेच या मूर्तींचा भाव शांत असतो.
उभ्या असणे म्हणजे सावध जागृती आणि शांत असणे म्हणजे तटस्थ साक्षीत्व किंवा विश्व पसाऱ्यापासून अलिप्त असणे. तर देवांच्या मूर्ती उभ्या असतात आणि शांत असतात, याच्यामध्ये चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस, हा जो चॉईसलेस अवेअरनेस आहे याच्यामधून आवड निवड रहितता म्हणजे साक्षीत्व दिसतं आणि ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे शांतपणे उभ्या असणं याच्यामधून जागृती दिसते. म्हणून देवांच्या मूर्ती उभ्या असतात, शांत दक्ष असतात. याचा अर्थ देवांच्या मूर्ती चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस. चॉईसलेस अवेअरनेस म्हणजे जग पसाऱ्यापासून अलिप्त असणे, पूर्ण साक्षीत्व, आणि ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे त्या मूर्ती खड्या आहेत, उभ्या आहेत आणि चेहऱ्यावर शांत भाव आहे. म्हणजे जो माणूस जागृत असतो तो नेहमीच कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी खडा असतो, उभा असतो. अशा अर्थी देवांच्या मूर्ती उभ्या आहेत. आणि जो दुःखाला तोंड देण्यासाठी नेहमीच सावध असतो त्याचा भाव नेहमी शांतीचा असतो. म्हणून ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे दुःखाला तोंड देण्यासाठी तत्पर असणे आणि शांत असणे. आणि इतकंच नव्हे तर देवदेवतांच्या चेहऱ्यावर ऍक्टिव्ह क्वाइटनेस असतोच असतो. म्हणजे शांत दक्ष भाव त्यांच्या एकंदर पोश्चर मध्ये असतोच असतो. परंतु चेहऱ्याचं जर नीट निरीक्षण केलं तर चेहऱ्यावर कोणताच भाव दिसत नाही आणि हा त्यांचा जो निर्भाव असतो त्याला चॉईसलेस अवेअरनेस म्हणजे विश्वापासून तटस्थता साक्षीत्व म्हणतात. म्हणून चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे आवड निवड रहित शांत दक्षता, हा जो सद्गुण आहे तो सद्गुण ज्याच्यामध्ये जागृत असतो असा कोणीही विवेकी माणूस म्हणतो संसारात जी सुखे दुःखाला कारणीभूत होतात, संसारात ज्या सुखांचं कार्य दुःख असतं, असं दुःखाचं सुखाचं कार्य जर दुःख असेल आणि सुख हे दुःखाचं कारण असेल तर सुखातून येणारं दुःख टाळायचं असेल आणि अर्थातच सुखाचं कार्य दुःख हेही टाळायचं असेल तर त्यापेक्षा दुःखाचाच अवेअर करावा आणि कायमस्वरूपी दुःख येऊ शकतं अशा भावनेने चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस, आवड निवड रहित शांत दक्षता आणि जागृती बाळगून आपण असावं. असा जो माणूस चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस असतो म्हणजे आवड निवड रहित साक्षीत्वात आणि केवळ शांत जागृतीत असा माणूस जो खडा असतो, दक्ष असतो, तो म्हणजे खऱ्या खुऱ्या अर्थाने शांत दक्ष आणि विश्वापासून अलिप्त भावी असलेला देवच होय. म्हणून देव उभा असतो. आणि तत्वज्ञ माणसं सुद्धा दिसायला जागृतीत असतील, स्वप्नात असतील, सुषुप्तीत असतील, कुठल्याही अवस्थेत तत्वज्ञ माणूस सुद्धा जसा देव शांत दक्ष आणि आवड निवड रहित साक्षीत्वात खडा असतो तसाच तत्वनिष्ठ माणूस हा नेहमीच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीत जरी दिसला तरी त्या तीनही अवस्थेत तो आवड निवड रहित साक्षीत्वात खडा असतो, दक्ष असतो, शांत असतो, निवांत असतो. दिसायला तो तुमच्या आमच्यासारखा जागृतीत असतो. कधी कधी तो स्वप्नातही असेल, कधी कधी तो सुषुप्तीत असेल, पण तू स्वप्नाच्या पाठची जागृती, निद्रेच्या पाठची जागृती त्याची तशीच असते जशी जागृतीमध्ये पूर्ण जागृती असते. म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेत चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस असलेला माणूस कायमस्वरूपी जागा असतो. आणि हे त्याचं जागेपण म्हणजे मंदिरात उभ्या असलेल्या शांत निवांत भावातील, तटस्थ भावातील, परंतु जागृत आणि दक्ष भावातील उभ्या मूर्तीचे दर्शन आणि असा विवेकी माणूस याचे दर्शन एकच असते, सारखे असते. असा जो माणूस खास करून तत्वज्ञ, असा जो माणूस म्हणजे खास करून तत्वज्ञ या विचाराचाच असतो की संसारातील सर्वच सुखे पुढे जाऊन दुःखच निर्माण करणारी असतील. सुख हे दुःखाचे कारण असेल किंवा उलट पक्षी सुखातूनच दुःखरूप कार्य उद्भवणार असेल तर दुःखांत असणाऱ्या सुखांपेक्षा
तर ज्याचा अंत दुःखात होतो अशा सुखांपेक्षा दुःखेच अधिक श्रेयस्कर, जी माणसाला संपूर्ण जीवनभर शांत दक्ष भाव व आवड निवड रहित जागृतीचा अमूल्य दैवी नजराणा बहाल करतात. म्हणून असा जो माणूस खास करून तत्वज्ञ या विचाराचाच असतो की संसारातील सर्वच सुखे पुढे जाऊन दुःखच निर्माण करणारी असतील. सुख हे दुःखाचे कारण असेल किंवा उलट पक्षी सुखातूनच दुःख रूप कार्य उद्भवणार असेल तर दुःखांत असणाऱ्या सुखांपेक्षा दुःखेच अधिक श्रेयस्कर, जी माणसाला संपूर्ण जीवनभर शांत दक्ष भाव व आवड निवड रहित जागृतीचा अमूल्य दैवी नजराणा बहाल करतात. अशा माणसाला नाही तमोगुण आळशी मंद करीत आणि नाही रजोगुण अवाजवी राक्षसी महत्वाकांक्षी बनवू शकत. असा माणूस नेहमीच पाय जमिनीवर असलेला वाजवी म्हणजे रॅशनल किंवा आदर्श माणूस म्हणून समाजात साधू सत्वगुणी या अर्थी उपयुक्त व वंद्य ठरतो. त्याचे कारण त्याची नेहमीची असलेली चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस ही भूमिका, आवड निवड रहित साक्षीत्व जे दक्ष सावधानतेने आणि शांतीने आपल्या पुढे त्याच्याद्वारे मांडले जाते. म्हणून असा माणूस समाजात वंद ठरतो, कारण त्याची नेहमीची असलेली चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेस ही भूमिका किंवा हा रोल म्हणजे तो जो या जीवनात येऊन जी भूमिका किंवा रोल बजावत असतो तो केवळ आणि केवळ चॉईसलेस अवेअरनेस विथ ऍक्टिव्ह क्वाइटनेसचा असतो. म्हणूनच वर म्हटले आहे की ऐशा सुखापेक्षा संसारी दुःखची बरवे, जे मज सुधीर बनण्या मित्रवत ठरे. म्हणून वर ज्या दोन ओळी म्हटलेल्या आहेत, सुखांती दुःख परिणामदायी म्हणून सर्व संसारी सुखे दुस्सह दुःखेच असती. ऐशा सुखापेक्षा संसारी दुःखची बरवे, जे मज सुधीर बनण्या मित्रवत ठरे. म्हणून वरच्या सुभाषिताच्या मराठी रूपांतरात दुसरी जी ओळ आलेली आहे त्या ओळीत यासाठीच म्हटलेले आहे, ऐशा सुखापेक्षा संसारी दुःखची बरवे म्हणजे चांगले, जे मज सुधीर बनण्या मित्रवत ठरे. जे माझ्यासारख्याला सुधीर म्हणजे शहाणा, धैर्यशील, वैर्यशील आणि अर्थातच साक्षी भावात राहून आवड निवड रहित भावात राहून कायमस्वरूपी जागृत ठेवते. मला संयम आणि तितिक्षा त्यायोगे मिळते. म्हणून संयम आणि तितिक्षा देऊन कायमस्वरूपी जागृत ठेवणारी दुःखेच संसारातील सुखांपेक्षा अधिक बरवी म्हणजे अधिक चांगली. आता या संदर्भात जे काव्य स्फुरलं आहे ते वाचतो आणि थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो. आधी काव्य ऐका. ईश कृपा योग संसारी सुख दुःख पाठ शिवणीचा खेळ, जाणुनी नीट मानवा साधी ताळमेळ. सुख दुःख कारण दुःख सुख कारण, सुख दुःख कार्या दुःख सुख कार्या परस्परा कारण. सुख तुझ सुखवी राखी स्वप्न सुषुप्तीत, दुःख खो देई परी तव करी दक्ष जागृत. सुख दे मंदत्व तमोगुण पुढती रजोगुण, दुःख दे जागृती अंती शांत निवांत सत्वगुण. विवेके पाहसी जरी तरी नवे का दुःख इच्छिण्या जोगे, अनायासे देई अखंड शांत दक्ष जागृती ईश कृपा योगे. म्हणजे संसारात सुख दुःख हा जो पाठशिवणीचा खेळ आहे तो मानवा तू नीट जाणून घे आणि तुझ्या जीवनाचा ताळमेळ साध. सुख दुःखाला कारण होते आणि दुःख सुखाला कारण होते. सुखाचे कार्य दुःख आहे आणि दुःखाचे कार्य सुख आहे. म्हणून सुख दुःख ही परस्परांना अशा अर्थाने कारण होतात की सुखातून दुःख निर्माण होते, दुःखातून सुख निर्माण होते. दुःखाचं कारण सुख आहे आणि सुखाचं कारण दुःख आहे. तसं दुःखाचं कार्य सुख आहे आणि सुखाचं कार्य दुःख आहे. म्हणून सुख दुःख ही परस्परांना कारण पुरवतात आणि सुख दुःख ही परस्परांची कार्य सुद्धा आहेत. म्हणून सुख दुःखाचा हा परस्पर कार्य कारण संबंध जर समजून घेतलास तर सुख तुझं सुखवी राखी स्वप्न सुषुप्तीत. सुखामुळे माणूस सुखावला जातो आणि असा माणूस
मंद जड होतो आणि अचानक निद्रेत जातो. नको नको ती स्वप्न पाहतो आणि पुढे गाढ निद्रेत जाऊन तर तो पूर्णपणे आळशी तमोगुणाने ग्रस्त होतो. म्हणून सुख तुझं सुखवी राखी स्वप्न सुषुप्तीत दुःख खो देई परी तव करी दक्ष जागृत. मात्र दुःख सुखाला खो देते, सुखाला हटवते. दुःख सुख नष्ट करण्यास कारणीभूत होते. तरी सुद्धा अशा दुःखामुळे माणूस दक्ष आणि जागृत होतो. अशा अर्थी सुख दे मंदत्व तमोगुण पुढती रजोगुण. अशा अर्थाने सुख माणसाला सुरुवातीला मंदत्व देते, तमोगुण देते आणि तमोगुणच जेव्हा तो तमोगुण म्हणून वावरत असतो तेव्हा त्याला मंदत्व येतं. आणि हे तमोगुण मंदत्व जर जाऊन त्याला काही थोडंफार सुचलंच तर त्याच्यातून त्याची राक्षसी महत्वाकांक्षा निर्माण होते. म्हणजे तमोगुणापेक्षा सुद्धा रजोगुण जो अधिक वाईट आहे तो निर्माण होतो. म्हणून सुख माणसाला मंदत्व देते, तमोगुण देतो, जडत्व देतं आणि यदाकदाचित त्यातून त्याला जाग आली तर एकदम त्याला राक्षसी महत्वाकांक्षा देणारा रजोगुण निर्माण होतो. अशा अर्थी तमोगुण तर वाईटच, पण त्याच्यातून जागा होऊन येणारा रजोगुण आहे तो त्याहूनही वाईट आहे. म्हणून सुख दे मंदत्व तमोगुण पुढती रजोगुण. सुख मंदत्व तमोगुण देतं आणि पुढे जाऊन रजोगुण देतो. दुःख दे जागृती अंती शांत निवांत सत्वगुण. आणि दुःखामुळे मात्र माणसाला जागृती मिळते आणि जागृत राहून दुःखाला तोंड देण्यासाठी त्याला शांत निवांत अशी मनाची प्रसन्नताही प्राप्त होते आणि अंती त्याला कधीही न ढळणारा पक्का सत्वगुण प्राप्त होतो. विवेके पाहसी जरी तरी नवे का दुःख इच्छिण्याजोगे. म्हणून हे माणसा, म्हणून सज्जन श्रोते हो, विवेकाने जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला सुद्धा दुःख यावं असं वाटण्याजोगी स्थिती असू शकते. कारण अनायासे देई अखंड शांत दक्ष जागृती ईश कृपा योगे. कारण असा जो विवेकाने दुःख इच्छितो त्याला अनायसे म्हणजे त्याला सहजासहजी अखंड शांत दक्ष जागृती ईश्वर कृपेने मिळते. ह्या अर्थ सांगून झाला. आता ईश कृपायोग परत एकदा काव्य वाचतो आणि येथेच निरूपण संपन्न होईल. ईश कृपायोग संसारी सुख दुःख पाठ शिवणीचा खेळ जाणून नीट मानवा साधी ताळमेळ. सुख दुःख कारण दुःख सुख कारण सुख दुःख कार्या दुःख सुख कार्या परस्परा कारण. सुख तुझ सुखवी राखी स्वप्न सुषुप्तीत दुःख खो देई परी तव करी दक्ष जागृत. सुख दे मंदत्व तमोगुण पुढती रजोगुण. दुःख दे जागृती अंती शांत निवांत सत्वगुण. विवेके पाहसी जरी तरी नवे का दुःख इच्छिण्या जोगे. अनायासे देई अखंड शांत दक्ष जागृती ईश कृपा योगे. म्हणून जो दुःखाची इच्छा धरतो त्याला अनायसे ईश कृपा योग लाभतो आणि तो अनायसे पूर्ण सत्वगुणी संत साधू विवेकी तत्वज्ञानी बनतो. अशा अर्थाने या निरूपणाचा आपण आस्वाद घ्यावा अशी विनंती करून आजचे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.